हो सर, थांबा थांबा सर, दडपशाही नाही करायची, दडपशाही नाही करायची. हो सर थांबा, दडपशाही नाही करायची. बघा कांबळे साहेबांना पोलीस कसं घेऊन जातात. या पोलिसांना महिलांवर हात टाकण्याचा कोणी अधिकार दिला? महिलांना कोणी मारलं? महिलांना पोलिसांनी मारलेलं आहे, पोलिसांनी धक्काबुक्की दिलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचं नाव सांगा, पोलीस अधिकाऱ्यांचं नाव माहिती नाही, त्यांची नेम प्लेट आम्ही पाहिलेली नाहीये. हेच पोलीस अगर 11 लोक शहीद झालेले आहेत तर 12वा शहीद होण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि त्या दडपशाहीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमच्या महिलांना, संख्येच्या आई वडिलांना या पोलिसांना धक्काबुक्की केलेली आहे. लाठीचार्ज करता तुम्ही लोक आमच्यावरती, आम्हाला फसवता, आम्हाला सांगता तुमच्या गाडीने तुम्ही जा, आमच्या गाडीने जात असताना तुम्ही आम्हाला अटक करता. याचा जाहीर निषेध करतो. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्ही लोकांनी जे महाराष्ट्रामध्ये चालवलेलं आहे ह्याचं वाटोळं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आमचा झेंडा आणि आमचा दांडा मजबूत आणि तो दांडा आम्ही तुमच्यामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. महिलांना पोलिसांनी धक्काबुक्की केलेली आहे. संख्येच्या आईला, संख्येच्या वडिलाला, संख्येच्या नातेवाईकाला धक्काबुक्की केलेली आहे. आज आमचा संख्येला न्याय मिळून देण्याचा निषेध पैदल मार्च होता राजभवनापर्यंत. पण ह्या पोलिसांनी आम्हाला सांगितलं तुम्ही चालत जाऊ नका, तुम्ही तुमच्या गाड्या आणा, टेम्पो आणा, बाईक आणा आणि त्याने जा. आम्ही आता सर्व वाहन आणल्यानंतर त्या वाहनामधून पण आम्हाला जाऊ देत नाही. ही आमची दडपशाही केलेली आहे. आमचं आंदोलन बंद करण्याचं ह्या लोकांनी काम केलेलं आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. वडिलांना धक्काबुक्की करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. संख्येच्या आई वडिलांवर ज्यांनी धक्काबुक्की केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हीच मागणी घेऊन आम्ही राज्यपालाकडे साहेबाकडे परत एकदा आमचं आंदोलन करणार. आम्ही मार्च करणार. आम्ही शांत बसणार नाही. माझी आज पोलीस मर्डर करू शकतात, हत्या करू शकतात, काही करू शकतात, कारण इथला सर्वात मोठा गुंड हा देवेंद्र फडणवीस आहे. परत एकदा सांगतो, संख्येच्या आई वडिलांची हत्या होऊ शकते, आज माझी हत्या होऊ शकते.